तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश बामणे. आजच्या आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी कालच्या ब्लॉग मध्ये आलो होतो आपल्या गावाकडे. मग काय सकाळी सकाळी उठल्यानंतर बाहेरून बघितलं तर काय डॉगेश भाई आपल्या घरामध्ये मस्त निवांतपणे बसला होता. मग त्याच्यानंतर मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर बघितलं तर काय पूर्ण असं शांत वातावरण होतं आणि सकाळ सकाळचं वातावरण खूपच मस्त असते गावाकडचं. मग काय आंघोळ वगैरे करून घेतलो. मग त्यानंतर आपल्याला भाजीपाला वगैरे आणायचा होता म्हणून मी गाडी घेऊन बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर भाजीपाला वगैरे घेतलो. त्यानंतर सोबतच खारी वगैरे घेतलं. मग घरी आल्यानंतर मम्मीला चहा बनवायला आलो. चहा मध्ये मस्त अशी खारी बुडून वगैरे खाल्लो. तर मित्रांनो, हे खारी खायचा आनंद फक्त घरीच भेटू शकतो, ते बाहेर कधीच भेटू शकत नाही. खारी खाऊन झाल्यानंतर थोडा आपल्या डॉगेश भाई संग खेळलो वगैरे आणि त्यानंतर मला एक स्कीमचा फॉर्म भरायला जायचा होता म्हणून मी काय निघालो आपली गाडी घेऊन ऑनलाईनचा फॉर्म भरण्यासाठी. मग का ऑनलाईनचा फॉर्म वगैरे भरलो. मग आपल्या मित्राकडे आलो. तर बघू शकता मित्रांनो, हे आपल्या मित्राचं झेरॉक्सचं दुकान आहे. मग काय त्यांना भेटलो वगैरे. मग त्यानंतर घराकडे जाण्यासाठी निघालो. मग काय मी घरी आलो. घरी आल्यानंतर बघितलं तर काय मम्मीने मस्त अशी गरम गरम वांग्याची भाजी आणि भाकरी बनवली होती. मग काय मी भाकरी खायला लागलो. पण अशी काही मजा येतच नव्हती म्हणून मी मस्त अशी भाकरीला चुरलो, वरी भाजी टाकलो आणि खायला लागलो. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, जे पण घरी राहतात ना, मस्त असं जेवण वगैरे करून चिल मारत जावा, कारण बाहेर आल्यानंतर हे जेवण कधीच भेटणार नाही तुम्हाला. तर मित्रांनो, जेवण वगैरे केल्यानंतर थोडा वेळ झोपलो. झोपून उठल्यानंतर आपल्याला गावाकडे जायचं होतं म्हणून मी बस स्टँडला आलो. बस स्टँडला आल्यानंतर आपली बस पण लागली होती. मग काय बसमध्ये बसून मी गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर पहिलं तर मी शेकोटी पेटवलो, कारण एवढी थंडी होती का नाही, जसं की जम्मू काश्मीरला आल्यासारखं वाटत होतं मला. शेकोटी करून झाल्यानंतर मस्त जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर बघितलं तर काय मस्त असे चटण्या वगैरे, हिरवं मिरचू, दही, भाकर, भात सगळं काही होतं. मस्त असं जेवण केलं, निवांतपणे झोपी गेलो. बाय बाय.